नमस्कार शिक्षक मित्रांनो. तर भावी शिक्षकांना माझा सप्रेम नमस्कार. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भाग 1 पाहिला होता आपण, ठीक आहे, 91 ते 120पर्यंत. आता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षाचा मराठी विषय हा जो सेकंड पेपर दिलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. आता हा व्हिडिओ होण्याच्या अगोदरचा किंवा पेपर फर्स्ट पेपर सेकंड मराठी ग्रामर उतारा हे सारखंच राहतं, अध्यापन पद्धती सारख्याच राहतात. त्याच्यामुळं काही असं वेगवेगळं काही नाही. जो येईल पेपर सेकंडचं जरी दिलं मी तरी तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता, ठीक आहे. तर भाषा 2 121 ते 150, ठीक आहे. तर सुरू करूयात. पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. प्राण्यांच्या झोपेबद्दल माणसाला बराच काळ कुतूहल वाटत आलेलं आहे. आपल्या संतांनाही प्राण्यांच्या झोपेबद्दल कुतूहल होतंच. जिराफासारखा अतिप्रचंड प्राण्याला भरपूर चरून 2-5 किलोमीटरची दौड करून दिवसभरात चारा शोधत 10-15 किलोमीटर चालल्यावर केवळ 20 मिनिटांची झोप पुरी वाटते. हे ऐकून बऱ्याच कुंभकर्णांना हेवा वाटेल. सरीसृप आणि उभयचरी प्राणी विश्रांतीसाठी मृतवत पडून राहतात, मात्र ते कधीच गाढ झोपत नाहीत. त्यांची झोप अतिशय सावध असते. प्राण्यांना दिवसभरात झोप मिळो अथवा न मिळो, ते उड्या मारणे, पळणे, पंख फडफडणे आणि अचूक झेप घेणे किंवा झडप मारणे या गोष्टी करू शकतात. माणसाला मात्र झोप मिळाली नाही तर त्यांचे अतिशय हाल होतात. असं असलं तरी आपल्याला 8 तासांची झोप पुरेशी होते. आपल्यापेक्षा बराच जास्त काळ झोपणारेही प्राणी आहेत. कोवाला 24 तासातले 18 तास झोप घालवतात. खारी 14 तास झोपतात आणि सिंह 16 तास. प्राण्यांमधील झोपेच्या आवश्यकतेचा हा फरक प्राणी वर्तणूक शास्त्रज्ञांच्या बुचकाळ्यात पाडत आला आहे. झोपेच्या आवश्यकतेसंबंधी सध्या 2 विचार प्रचलित आहेत. ह्या दोन्ही गटातले शास्त्रज्ञ आपले विचार सुधारण्यास वाव आहे हे मान्य करतात. एका गटाच्या मते झोप ही शारीरिक तसंच मानसिक ताकद भरून काढण्यासाठी आवश्यक असते. फक्त शरीराची शक्ती पूर्ववत करावयाची असेल तरच आरामात डोळे उघडे ठेवून भागण्यासारखं आहे. मानसिक थकवा भरून काढायचा असेल, दिवसभर घडलेल्या घटना आणि त्यांचे अन्वयार्थ लावायचे असतील तर स्वप्नांसह झोप आवश्यक असते. आपल्या स्मरणसाठ्यात विविध घटना साठवल्या जातात. त्यांची वर्गवारी झोपेत करून त्या योग्य त्या कप्प्यात ढकलल्या जातात. त्यावेळी काही घटना आणि तत्संबंधी विचार स्वप्नरूपानं आपल्या झोपेत प्रकट होत असतात. रोज रात्री माणसाला 5 वेळा स्वप्न पडतात. सकाळी ती विसरली जातात. जेव्हा ह्या स्वप्नांच्या काळात माणसाला झोपू दिलं जात नाही तेव्हा तो सकाळी गोंधळलेल्या मनस्थितीत आढळतो. जर ही स्वप्नांची झोप पूर्ण झाली तर तो ताजातवाना असतो आणि सकाळी उत्साहानं कामाला लागतो. तर चला, उतारा वाचून झालेला आहे. आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न 121 म्हणजेच प्रश्न इथे येईल पहिला. स्वप्नांच्या माध्यमातून आपल्या कोणत्या गोष्टी व्यक्त होतात? घटनांची वर्गवारी, घटनांचे अन्वयार्थ, स्मरण साखळीतील घटना आणि गोंधळलेली मनस्थिती. ठीक आहे. तर मित्रांनो, इथे उत्तर येणार आहे स्मरण साखळीतील घटना. स्मरण साखळीतील घटना. पुढील प्रश्न. उभयचर प्राण्यांची झोप अतिशय सावध असते. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. विशेषनाम, विशेषण, संख्या विशेषण, क्रियापद. तर मित्रांनो, उभयचर प्राण्यांची झोप
सावध असते. पण कशी सावध असते? तर अतिशय सावध असते. म्हणजे हे काय आहे? तर हे आहे विशेषण. ठीक आहे, हे आहे विशेषण. पुढील प्रश्न पाहूयात. सामग्रीचे एकजिन्सी किंवा गुणधर्मानुसार भिन्न गटांमध्ये विभाजन करण्याची प्रक्रिया या शब्दसमूहासाठी योग्य शब्द सुचवा. अन्वयार्थ, वर्गवारी, पूर्ववत, स्मरणसाठा. ही अगोदरही सांगितल्याप्रमाणे प्रश्न समजून घ्यायचा आहे. सामग्रीचे एकजिन्सी किंवा गुणधर्मानुसार भिन्न गटांमध्ये विभाजन करण्याची प्रक्रिया. वेगवेगळं केलं आहे तिथे, म्हणजे काय केली आहे त्याची? तर वर्गवारी केलेली आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न पाहूयात. पुढील पर्यायांपैकी विशेष नाम नसलेला पर्याय निवडा. जिराफ, कोआला, कुंभकर्ण, सरीसृप. ठीक आहे, विशेष नाम ओळखायचं आहे आपल्याला इथे. तर मित्रांनो, विशेष नाम ही सरीसृप. सरीसृप. आता सरीसृप म्हणजे काय? तर सरीसृप वर्गातील प्राणी हे जमिनीवर सरपटणारे पृष्ठवंशीय प्राणी आहेत. जिराफ काय आहे? तर हा एक जमिनीवर राहणारा प्राणी आहे. कोवाला प्राणी आहे. कुंभकर्ण नाहीच. तर हे काय आहेत? हे तिन्हीही काय आहेत? तर हा एक वेगळा गट. आणि विशेष नाममध्ये काय येतो? हा एक वेगळा गट येतो. ठीक आहे, तर पुढील पर्यायापैकी विशेष नाम नसलेला पर्याय कोणता आहे? तर सरीसृप. लेखकाच्या मते सकाळी माणसाची गोंधळलेली अवस्था केव्हा होते? मानसिक थकवा आल्यामुळे, स्वप्नांची सोप पूर्ण झाल्यामुळे, किंवा इथं झोप आहे, थोडं प्रिंट मिस्टेक आहे ते, स्वप्नांची झोप पूर्ण झाल्यामुळे, शारीरिक थकवा आल्यामुळे आणि स्वप्नांच्या काळात जागरण झाल्यामुळे. तर साल्यामुळे झालेले. तर स्वप्नांच्या काळात जागरण झाल्यामुळे हा पर्याय योग्य आहे. ठीक आहे, लेखकाच्या मते माणसाची गोंधळलेली अवस्था केव्हा होते? तर स्वप्नांच्या काळात जागरण झाल्यामुळे. पुढील प्रश्न. पुढीलपैकी कुतूहल शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. उत्सुकता, कुशाग्रता, उमाळा, कुंभ. तर मित्रांनो, आपल्याला कुतूहल या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर उत्सुकता. खूपच उत्सुकता आहे तुला. ठीक आहे, पुढे. बुचकळ्यात पडणे हा आशय कोणत्या पर्यायातून व्यक्त होत नाही? साहंशक होणे, पेचात पडणे, संशय निर्माण होणे आणि केसाचा पुंजका होणे. तर मित्रांनो, बुचकळ्यात पडणे याचा अर्थ काय होतो? तर केसाचा पुंजका होणे. ठीक आहे, पूर्ण कन्फ्यूज झालेला माणूस आहे तिथे. चला पुढील प्रश्न. लेखकाच्या मते मानसिक विश्रांतीसाठी कोणती गोष्ट गरजेची आहे? स्वप्नासह झोप, गोंधळलेली स्थिती, 24 तास झोप, झोपेबद्दल कुतूहल. तर लेखकाच्या मते मानसिक विश्रांतीसाठी कोणती गोष्ट गरजेची आहे? तर मित्रांनो, गरजेचं आहे आपल्याला स्वप्नासह झोप. ठीक आहे, किती स्वप्न पडत आहेत आपल्याला? तर 5 स्वप्न हे आपल्याला पडत असतात. चला पुढील प्रश्न. परत एक उतारा दिलेला आहे ह्यांनी. पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्यायाची निवडा. उत्तरे निवडा. छान असा उतारा आहे. शाळेच्या गणवेशातच खाकी चड्डी होती, त्यामुळे अघळपघळ खाकी चड्डी अंगाला कायम चिकटलेलीच असे. या जाड कापडी चड्डीला 2 बाजूंना 2 खिसे, जणू छोटे गोदामच. या खिशात तिरपा हात घालावा लागे. रिकाम्या खिशात हात घालून चाललं तरी ऐट वाटायची. खिशात चांगली ऐसपैस जागा होती. बऱ्याचदा उपयोगी खजिना या खिशात कोंबलेला असे. तुरीच्या शेंगा, पेरू, बोरं, कैऱ्या, चिंचा, रेवड्या, शेंगदाणे, फुटाणे, मुरमुरे, चिक्की, खोबरं, संत्री गोळ्या, बिस्किट असं काय काय ठेवण्यासाठी या खिशांचा उपयोग आहे. कधीतरी जांभळी खालची वेचलेली जांभळं या खिशात ठेवण्याचा प्रयत्न महागात पडला. जांभळांच्या डागामुळे खराब झालेली चड्डी आणि त्यापेक्षा भयंकर म्हणजे
जांभळाऐवजी खाव्या लागलेल्या शिव्या अधिक तुरट होत्या. कधीही रिकाम्या नसणाऱ्या खिशाचे हे सर्वसाधारण उपयोग झाले. पण आम्ही बऱ्याचदा या खिशाचा उपयोग समोरच्याला चकित करण्यासाठी करत असू. म्हणजे खिशातून एखादी दुर्मिळ वेगळी वस्तू बाहेर काढायची, ती वस्तू मित्रांना दाखवून चकित करायचं असा हेतू असे. काड्याच्या डब्बीवरचं नवनवं चित्र, सिगारेटच्या पाकिटात मिळणारा चमकीचा कागद, शंख, शिंपले, गारगोटी, चिंचोके, सीताफळाच्या बिया, रेल्वेची जाड तिकीटं, सापडलेले मणी, जुनी नाणी, रंगीत पंख, रंगीत खडू, ढब्बू पेन, असं काहीही जादूने काढल्यासारखं खिशातून काढून मित्राला दाखवण्यात मौज होती. एकदा रानात सापडलेली मोरपिसं मी या खिशात कोंबली होती. शाळेच्या सहलीत नदीत साडलेलं कासवाचं पिल्लू खिशात ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्न आम्ही केला होता. एकाच्या खिशात कोंबडीचं पिल्लू गुदमरलं होतं. एका मित्राने खिशातून सापाची कात काढून आमच्या समोर धरली होती. अशा विचित्र वस्तूंमुळे खिसा श्रीमंत व्हायचा. या काही वेळा या वस्तूंची अदलाबदलही व्हायची. बऱ्याचदा या वस्तू रात्री अंथरुणात आमच्यासोबत झोप घेत. त्यामुळे सकाळी कपडे धुताना आई कपड्याची तपासणी करे. खिशात सापडलेल्या अद्भुत वस्तू न्हाणीच्या कोनाड्यात काढून ठेवत असे. दरम्यान आमच्या खिशात नवीन वस्तू आलेली असे. काळ बदलला, स्वाभाविकपणेच माहोलही बदलला. शाळा, गणवेश आणि त्यापेक्षाही मानसिकता बदलली. खाकी चड्डी गेली. आत्ताच्या बरमुडाला लहान मोठे खूप खिसे आहेत, पण हे खिसे भरलेले नाही, रिकामे आहे. मग आजची मुलं मुली एकमेकांना चकित करीत नाहीत का? तर आजही चकित केलं जातंय, फक्त त्याचं स्वरूप बदललंय. ते एकमेकांना त्यांच्या मोबाईलमध्ये गेम, चित्रफिती दाखवतात. प्रश्न आहे 129वा. लेखकाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या खिशात कोणता पदार्थ नसे? जुनी नाणी, रंगीत खडू, चित्रफिती, संत्री गोळ्या. तर मित्रांनो, संत्री गोळ्या जे आहे ते आत्ताच्या मुलांच्या खिशात सापडत नाही. रंगीत खडू नाही, जुनी नाही बरमुडाला. तर कोणता पदार्थ नसे? तर चित्रफिती ह्या लेखकाच्या खिशात नसायच्या. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. लेखकाला बालपणात कोणती कृती महागात पडली? खिशात हात घालून चालण्याची, सीताफळाच्या बिया खाण्याची, वस्तूंची अदलाबदल करायची, जांभळं खिशात ठेवण्याची. तर इथे उत्तर आहे जांभळं खिशात ठेवण्याची, कारण त्याचे डाग हे पॅन्टीवर, त्याच्या चड्डीवर पडत असत. ठीक आहे, पुढील प्रश्न. लेखकाच्या मते आता कोणत्या बाबतीत परिवर्तन झाले? रेल्वे तिकिटांच्या, चकित करण्याच्या, कपड्यांची तपासणी करण्याच्या, रिकामा खिशाच्या. तर लेखकाच्या मते बदल झालेला आहे चकित करण्याच्या पद्धतीमध्ये. की आता चकित करण्याची पद्धत काय? तर आत्ताची मुलं काय करत आहेत? मित्रांना मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम्स वगैरे दाखवत आहेत, चित्रफिती म्हणजेच व्हिडिओज वगैरे दाखवतात. त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. पुढील प्रश्न. मौज शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय शोधा. कधी कधी आपण प्रश्न व्यवस्थित वाचत नाही. हा शब्द आपण व्यवस्थित वाचत नसल्यामुळे मग इथं कन्फ्युजन होतं. तर मौज शब्दाचा, आता मित्रांनो तुम्ही म्हणताल आमचं DED झालं आहे, एवढं पण कळत नाही का? तर परंतु मित्रांनो, गडबडीमध्ये हीच चूक आपल्याकडून प्रत्येक परीक्षेमध्ये होते. ठीक आहे. तर मौज शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. मौज म्हणजे काय? करमणूक. मौज म्हणजे काय? आनंद. मौज म्हणजे काय? सुखद. ठीक आहे, मजा वाटते ना. म्हणजे काय? मौज म्हणजे मौज वाटणं, मजा वाटणं, समानार्थीच आहे. तर स्तब्ध हा पर्याय मौज म्हणजे नाही. पुढील प्रश्न. जाड कापडी चड्डीला 2 खिसे असत. वाक्यातील अधोरेखित शब्द काय आहे? क्रमवाचक विशेषण, संख्या विशेषण, गणनावाचक विशेषण,
पृथक्त्ववाचक विशेष. ठीक आहे. तर काय म्हणतोय हे, जाड कापडी चड्डीला 2 खिसे असत. मग 2 म्हणजे काय, ही एक संख्या आहे. क्रमवाचक पण नाही, गणना पण नाही. ठीक आहे. म्हणजे काय आहे, तर ही आहे एक संख्या विशेष. पुढील प्रश्न, पुढीलपैकी भाववाचक नाम शोधा. मुरमुरे, खडू, मित्रता, रंगीत पंख. तर भावना व्यक्त होते मित्रांनो. भाववाचक नाम मग मुरमुरे, खडू, रंगीत पंख येणार नाही. मग काय आहे, तर मित्रता हे भाववाचक नाम आहे. पुढील प्रश्न, लेखक आपल्या कोणत्या कृतीतून सवंगड्यांना स्तिमित करीत असे? स्तिमित करीत असे. बरमुडा दाखवून, खिशातील वस्तू दाखवून, खिशात तिरपा हात घालून, कासवाचं पिल्लू दाखवून. तर खिशातील वस्तू दाखवून, खिशातील वस्तू दाखवून लेखक आपल्या सवंगड्यांना स्तिमित करीत असते. स्तिमित म्हणजे काय, तर स्तिमित म्हणजे चकित करत असे. स्तिमित म्हणजे चकित करत असे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, योग्य पर्याय निवडून प्रश्न क्रमांक 136 ते 150 या प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक आहे. आता इकडं आपण एक अध्यापन पद्धती सुरू होतील असंही म्हणायला काही आपल्याला हरकत नाही. ठीक आहे. तर प्रश्न आहे, मुलाच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरते? ठीक आहे. मुलांच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात शिक्षक, कुटुंब, शाळा, संचार माध्यमे. तर मित्रांनो, भाषा ग्रहणामध्ये सर्वात महत्त्वाची बाब असते कुटुंब, त्याच्यानंतर बाकीचं. चला पुढील प्रश्न, व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक केंद्रस्थानी असतो? संरचनात्मक भूमिका, थेट भूमिका, व्याकरण अनुवाद पद्धती आणि नैसर्गिक पद्धती. तर मित्रांनो, व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी कोणता घटक केंद्रस्थानी असतो, तर व्याकरण अनुवाद पद्धती. ठीक आहे. अनुवादला आपण एखादं भाषांतरही म्हणू शकतो. वेगवेगळी उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांना काय करतो, एखादी कृती आहे, प्रक्रिया किंवा भाषांतराचे उदाहरण, मग वेगवेगळे उदाहरण देऊन आपण त्यांना व्याकरण शिकवतो. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, भाषा शिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही? ठीक आहे. महत्त्वाची नाही भाषा शिकवण्यासाठी. अभिप्रेरण, आत्मविश्वास, शिकण्याकडे असणारा कल, भाषांतर. तर मित्रांनो, इथे भाषांतर काही महत्त्वाचं नाही आहे. भाषा शिकण्यासाठी भाषांतर महत्त्वाचं नाही. पुढील प्रश्न, मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? ठीक आहे. मुलांना लेखन शिकवायचं आहे, तुम्ही शिक्षक आहात, काय कराल तुम्ही? तर मुलांना भाषेची बाराखडी लिहायला सांगणे, मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगणे, मुलांना एखादा परिच्छेद पाठ करून चांगल्या अक्षरात लिहायला सांगणे, मुलांना फळ्यावर काढलेले अक्षर लिहून काढण्यास सांगणे. तर मित्रांनो, पर्याय तुम्हाला काळजीपूर्वक द्यावे लागतील. तर आता इथे योग्य पर्याय कोणता येतो? मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगण्यात. इथं लिहून झालेले, आता काही प्रिंट मिस्टेक आहेत. ठीक आहे. तर मुलांना आपले विचार काय करायचे, लिहून काढण्यास सांगायचे. म्हणजे विद्यार्थी काय करतोय मग, तर शब्दार्थ असतील किंवा वाक्यरचना असेल, तर मग हे लेखन विद्यार्थी व्यवस्थित करू शकतात. भाषेची बाराखडी, फक्त भाषेची बाराखडी लिहिल्यामुळं मुलांना भाषा येईल अशातली गोष्ट नसते. ठीक आहे. परिच्छेद पाठ करून लिहिलं, त्याच्यामध्येही त्यांच्या काय होतात, भरपूर चुका होतात. परंतु त्यांना आपण लिहायला सांगवलं तर मग त्याला काय करायचं, पाठांतर करून लिहिणं, ही पद्धत योग्य नाही. ठीक आहे. पुढील प्रश्न, मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरतो? सामग्री जवळपासच्या बाजारात उपलब्ध असणे, सामग्री फार महागडी नसणे, सामग्री मुलांनी तयार केलेली असणे आणि सामग्री प्रसंगानुरूप असणे आणि एकात्मीकृत रूपाने वापरता येणे. तर
सामग्री ही काय आहे, तर पर्याय काय येतो आपला 4 नंबर येतो. सामग्री प्रसंगानुरूप असणे आणि एकात्मीकृत रूपाने वापरता येणे. ठीक आहे, मग प्रसंग कोणता चालू आहे त्याच्यानुसार सामग्री पाहिजे, आणि एकात्मीकृत म्हणजे काय, तर एकीकृत किंवा एकत्रीकृत असं म्हणू शकतो, किंवा सरळ सोपा शब्द एकत्रीकरण असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. पुढील प्रश्न. दुसऱ्या इयत्तेतील काही मुलांना काही ध्वनींच्या उच्चारणात अडचण येते. ठीक आहे, त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना सर्वात परिणामकारक ठरेल? मानव मुखाच्या प्रतिकृतीचा आधार घेऊन विशिष्ट ध्वनींचा उच्चार कसा करायचा हे दाखवणे, शिक्षिकेने लहान लहान शब्दांचा आधार घेणे म्हणजे शब्द यमकांचा आधार घेणे, त्यांना उच्चार करण्यास सांगणे आणि शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगणे, संहितेतील मोठ्याने वाचन करून त्या विशिष्ट ध्वनींवर भर देऊन समजावणे आणि मुलांना सराव करण्यास सांगणे, जेणेकरून त्या ध्वनीचा पुन्हा पुन्हा वापर करून अडचण दूर करणे. तर दुसऱ्या इयत्तेतील काही मुलांना काही ध्वनीच्या उच्चारणात अडचण येते, त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना सर्वात परिणामकारक ठरेल? तर मित्रांनो, इथे येतो लहान लहान शब्दांचा आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्याकडून सराव करून घ्यायचा आहे. ठीक आहे, शिक्षिकेने लहान लहान शब्दांचा आधार घेणे म्हणजेच काय, तर शब्द यमकांचा आधार घेणे, त्यांना उच्चार करण्यास सांगणे आणि शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगणे. लहान लहान शब्द मुलं लवकर शिकतात, अवघड शब्द एकदा दिले तर तिथं मुलं कन्फ्यूज होत आहेत. ठीक आहे, त्यांना लिहिता येणार नाही. पुढील प्रश्न. व्याकरणाच्या नियमांवर भर देणे आणि त्यासंबंधी अनेक उदाहरणे देऊ शिकविण्याची पद्धत म्हणजे काय? उद्गामी पद्धती, निगमन पद्धती, व्याकरण भाषांतर पद्धती आणि थेट पद्धती. तर मित्रांनो, ही आहे निगमन पद्धत. ठीक आहे, निगमन पद्धत यालाच अनुमान असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे, तर कायद्याने केलेली नियमांची स्थापना म्हणजेच काय, तर निगमन. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? ठीक आहे, शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून, भाषिक संरचनेच्या मूल्यमापनातून, संबंधित भाषेच्या साहित्य वाचनातून आणि संबंधित भाषा बोलणाऱ्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करू. तर इथं शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो, तर नैसर्गिक भाषिक पर्यावरण भाषेच्या वापरातून, की नैसर्गिक भाषिक, आता आपल्या आजूबाजूला जी भाषा आपण बोलली जाते त्याच्यामधून आपण काय करतो, ती भाषा आत्मसात करतो. पुढील प्रश्न. पुढीलपैकी कोणती बाब क्रियात्मक क्षमतेचा विकास करण्याचे उदाहरण आहे? ठीक आहे, कोणती बाब क्रियात्मक क्षमतेचा विकास करण्याचे उदाहरण आहे? वरच्या पातळीवर जाणे, उड्या मारणे, लेखन, वाचन. तर मित्रांनो, इथं लेखन हा पर्याय योग्य राहील. ठीक आहे, की क्रियात्मक क्षमतेचा विकास कशाने होतो, तर लेखनामुळे होतो. पुढील प्रश्न. वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल? फुगे किती उंच उडतात? स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा. तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे. तुम्ही अक्षरे लिहिली. ठीक आहे, बहुभाषिक वर्ग आहे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे मुलं आहेत त्या वर्गामध्ये. तर वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी मग आता प्रत्येक मुलानं वेगवेगळी भाषा ही आली पाहिजे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काय केलं जातं, मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 भाषेंवरती काय केलं जातं, भर दिला जातो. तर मग त्या भाषा शिकण्यासाठी काय करावं लागेल, तर स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा. सर्व सोपं, स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा. जसं बटाटा आहे, पोटॅटो, वेगवेगळी अशी उदाहरणं आपल्याला तिथे देता येतील. मग फक्त भाज्यांचीच नावे नाही तर अजूनही पर्याय म्हणजे वेगवेगळे आपल्याला मुलांकडून
वेगवेगळ्या फळांची असतील, फुलांची असतील, रंगांची असतील अशी नावं आपल्याला लिहून घेता येतील. चला 146. खालच्या वर्गात लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केल्याने काय होईल? ठीक आहे, खालच्या वर्गात, मग खालचा वर्ग म्हणजे काय असेल तर मग एक अंगणवाडी, बालवाडी, पहिली वगैरे असा. तर मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते, मुलांना अनुशासन लागते, मुलांना अपेक्षित भाषेचे व्याकरण शिकण्याची संधी मिळते, मुलांना अवघड शब्द समजण्यात आणि त्या आधारे वाक्य तयार करण्यास मदत मिळते. तर मित्रांनो, मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते. यमकाचं आपल्याला काय करायचा, उपयोग करायचा, छोटे छोटे शब्द. पुढील प्रश्न. शिक्षिका वर्गात श्रवण उपक्रम घेण्याचे ठरवते. ठीक आहे, श्रवण उपक्रम घेण्याचे ठरवते. मुलांना उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी ती बुद्धिमंथन करणारे काही उपक्रम तयार करते. ठीक आहे, म्हणजे अर्थात चर्चा आणि उत्सुकता निर्माण करणारे, छाननी करणारे प्रश्न इत्यादी. तर या प्रकारची तयारी म्हणजे काय, तर श्रवणपूर्व उपक्रम, श्रवणासह उपक्रम, श्रवणोत्तर उपक्रम आणि श्रवणाचा अनुवर्ती उपक्रम. ठीक आहे मित्रांनो, तर इथे आहे श्रवणपूर्व उपक्रम आहे की श्रवणाच्या अगोदर, श्रवणपूर्व उपक्रम. पुढील प्रश्न. भाषा वर्गात चित्रे, तक्ते यांचा वापर करण्यासंदर्भात कोणती बाब बरोबर नाही? ठीक आहे, तर मुलांना चित्रांचे निरीक्षण करण्याची संधी मिळते, मुलांना चित्रांच्या आधारे स्वतःला व्यक्त करण्याची व लिहिण्याची संधी मिळते, मुलांना वर्गात कल्पनाविश्वात रमण्याची आणि सृजनशीलतेत रमण्याची संधी मिळते, श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. तर मित्रांनो, श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. ठीक आहे, भाषा चित्र वगैरे, चित्राचे तक्ते वगैरे लावले तर काय होतं, तर मुलांना श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. पुढील प्रश्न. आरंभीच्या साक्षरतेत पुढील बाब देखील लेखन प्रकारात मोडते. ठीक आहे, मग आरंभी म्हणजे काय, तर म्हणजे आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये, सुरुवातीच्या म्हणजे झाला मोहनजोदडो असेल, हडप्पा संस्कृती असेल. ठीक आहे, तर आरंभीच्या साक्षरतेत पुढील बाब देखील लेखन प्रकारात मोडते. पत्र लिहिणे, शब्द लिहिणे, वाक्य तयार करणे, रेखांकन. तर काय आहे तिथं, तर रेखांकन. ठीक आहे, रेखांकन, वेगवेगळे ड्रॉइंग्स तिथे काढायचे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. शिकणाऱ्याचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? चेकलिस्ट, रेटिंग स्केल, पोर्टफोलिओ, संभाषण. तर शिकणाऱ्याचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरते? तर हा प्रश्न बऱ्याच वेळेस CTET विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे पोर्टफोलिओ. ठीक आहे, पोर्टफोलिओ म्हणजे एक लोकप्रियता. ठीक आहे, की त्याला मग आपण भाषा किती येते किती नाही याचा आपण एक तक्ता तयार करू शकतो. ठीक आहे, अध्ययन व मूल्यमापनासाठी पोर्टफोलिओचा वापर महत्त्वाचा ठरतो, कारण त्याचा वापर केल्याने उच्चस्तरीय स्वअवबोधनाचा विकास होतो. ठीक आहे मित्रांनो, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण भाग 2 पाहिलेला आहे. ठीक आहे, तर उद्या पाहूयात आपण किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची प्रश्नपत्रिका, त्याच्यामध्ये सुद्धा आपण 2 पाठ करणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद.